नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी हेल्दी मटारचा उत्तप्पा बनवणार आहोत. अगदी पटकन तयार होतो. चला मग रेसिपीला करूया सुरुवात. साहित्य काय घेतलं बघूया. मटार, रवा, तांदळाचं पीठ, दही, लाल तिखट, मीठ, सोडा, कांदा, कोथिंबीर. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार टाकायचे. यामध्येच आता 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता हे मिक्सरवरती वाटायचं आहे. आता यामध्येच अर्धी वाटी दही टाकायचं, 1 वाटी पाणी आणि परत हे मिक्सरवरती फिरून पेस्ट तयार करायची आहे. तयार पेस्ट आता 10 मिनिट झाकून ठेवायची. 10 मिनिट झाल्यानंतर यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. पॅन ठेवला आहे गरम व्हायला. त्यामध्ये तेल टाकायचं आणि तयार बॅटर टाकायचं आहे. बॅटर जास्त पसरवायचं नाही. उत्तप्पा थोडासा जाडच असतो, त्यामुळे थोडंसं जाडसरच बॅटर टाकायचं आहे, जास्त पसरवायचं नाही. आणि थोडंसं कोरडं झाल्यानंतर वरतून लाल तिखट टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतरही मसाले टाकू शकता. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडंसं याला प्रेस करायचं. खालच्या साईडने उत्तप्पा भाजला की पलटी करायचा आणि दोन्ही साईडनी छान असा आलटून पालटून भाजायचा आहे. तुम्ही ही रेसिपी मुलांना टिफिनसाठीही बनवून देऊ शकता. अशाच प्रकारे इथे मी राहिलेलेही उत्तप्पे तयार करून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.